नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशनच्या नाशिकच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काही परवा जो पेपर झाला बँक ऑफ बरोडाचा जो काही असिस्टंटचा जो काही मेन्सचा जो पेपर झाला, ठीक आहे, त्याविषयी जे काही क्वेश्चन्स विचारले गेले होते एक्झाममध्ये, जे आपल्याला 25 क्वेश्चन्स जे मिळालेले आहेत, त्याचा आपण क्वेश्चन्स काय काय क्वेश्चन्स होते, काय दर्जाचे क्वेश्चन्स होते, प्लस त्याचं आन्सर काय होतं हे आपण डिस्कस करणार आहोत. हे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की जर तुम्ही एक्झाम जर IBPS जर प्रिपरेशन करत असाल तर कोणत्या लेवलला क्लेरिकल लेवलला काय क्वेश्चन्स आहेत, त्याच्यानंतर ऑफिसर लेवलला POच्या एक्झामला लेवलला काय क्वेश्चन्स येत आहेत, याचं तुम्हाला एक प्रॉपर जे काही आहे ते ॲनालिसिस होऊ शकतं. प्लस ही जी काही असे जे छोट्या एक्झाम्स आहेत BOBच्या ऑफिस असिस्टंट पिऊन सारख्या एक्झाम्सला, ठीक आहे, अशा एक्झाम्सला काय काय क्वेश्चन्स विचारले जातात, जेणेकरून नेक्स्ट जे काही विद्यार्थी असतील, जे काही 10वी-12वी जे काही त्यांच्या जे एज्युकेशन झाले असेल आणि फर्दर एज्युकेशन त्यांनी घेतलं नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी हे जे क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट ठरणार आहेत. म्हणजे ते ज्यांना जर प्रिपरेशन करायचं असेल अशा एक्झामसाठी, तर ते या क्वेश्चनचा दर्जा बघून ते क्वेश्चन्स ती एक्झाम त्यांना द्यायची की नाही यायचं याचं डिसिजन ते घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. एकदा त्यांनी जर समजा अशी एक्झाम जर बँक ऑफ बरोडासारखी जर इझी एक्झाम असे जर क्रॅक केली, सिस्टममध्ये जर एकदा एंट्री घेतली, तर इंटरनल जे काही प्रमोशन आहेत एक्झाम देऊन ते प्रमोशन घेऊ ते चांगल्या लेवलचं एक पॅकेज ते मिळू शकतात. ही जी काही एक्झाम झालेली आहे बँक ऑफ बरोडाची, ठीक आहे, याचंसुद्धा जे काही आहे पिऊनचं जे काही आहे चांगलं जे काही सॅलरी पॅकेज होतं विद्यार्थी मित्रांनो. अशा एक्झाम आपण द्यायला पाहिजे नाहीत, जेणेकरून ॲटलिस्ट आपला कॉन्फिडन्स जरी असेल तर एक नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो. आणि आपण जे काही प्रिपरेशन करतोय ते एक राईट वेने चालू आहे की नाही, आपण जे प्रिपरेशन करतोय त्याचे त्या दृष्टीने तेच क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात की नाही, त्याचा आपल्याला एक थोडासा एक अंदाज आपण कोरिलेट करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. जर समजा तुम्ही हे जर क्वेश्चन आज जे बघितलेत, जर तुम्ही जर माझं जर लेक्चर तुम्ही एका इंजिनियर्स डेपासून मी जे टीच करणं चालू केलं विद्यार्थी मित्रांनो 15 सप्टेंबरपासून, तर तुम्ही यामध्ये तुम्ही जो अंदाज लावू शकता की सर जे ऑफलाईन कोचिंगमध्ये शिकवत आहेत त्यापैकी बऱ्यापैकी किती क्वेश्चन्स आलेले आहेत, ठीक आहे, त्यांचं जे टीचिंग आहे त्या दृष्टीने चालू आहे की नाही. इतर एक्झाम एकदम एक इझी एक्झाम आपण म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो. स्टील आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत. कोणतीही गोष्ट जोपर्यंत जसं क्रिकेटमध्ये आपण जोपर्यंत म्हणतो की सर्व कॅच जे आहे ते इझी नसतात विद्यार्थी मित्रांनो, तसं कोणतीही एक्झाम जी आहे ते आपण त्याला कोणत्याही एक्झामला आपण असं जे जोपर्यंत आपण ती पूर्णपणे क्लिअर करत नाही त्या एक्झामला आपण जे काय आहे ते इझी म्हणू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. जसं क्रिकेटसारखा अनसर्टनिटीचा गेम आहे, तसा जो एक्झाम आहे हा सुद्धा अनसर्टनिटीचा गेम आहे. त्या सिच्युएशनमध्ये, त्या प्रेशराइज सिच्युएशनमध्ये आपण जे आन्सर टिक करतो ते इम्पॉर्टंट आहे, ते डिसिजन आपलं जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर ठीक आहे, आपण आपल्या क्वेश्चन्स जे काय काय क्वेश्चन्स आणलेले आहेत त्याचं आपण डिस्कशन बघू, त्यामध्ये काय काय आन्सर्स आहेत ते पण आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघा काय आलेला क्वेश्चन, की कॅपिटल ऑफ मेघालय विचारली विद्यार्थी मित्रांनो. बघा क्वेश्चनचा दर्जा, कॅपिटल ऑफ मेघालय विचारलेली आहे. कॅपिटल ऑफ मेघालय काय, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ मेघालय, तर शिलाँग ही जी आहे कॅपिटल आहे. आणि गारो खासी जयंतिया हे जे हिल्स आहेत प्लस ट्राईब्स पण आहेत गारो खासी जयंतिया, तर खासी हिल्समध्ये हे जे आपल्याला आहे ते शिलाँग हे वसलेलं आपल्याला शहर जे आहे ते वसलेले मिळतं. प्लस तिथे जे काही हायेस्ट जे काही रेनफॉल आहे, मोसिमराम असेल, चेरापूंजी आहे, हे सुद्धा जे काही खासी हिल्समध्ये लोकेटेड आहेत विद्यार्थी मित्रांनो. याचं डिस्कशन आपण क्लासरूममध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या जर आपण थोडंसं डीपमध्ये जर बघितलं, त्याचे CM आणि जर गव्हर्नर जरी आपल्याला आठवायचे असेल तर CM जे आहेत ते चीफ मिनिस्टर करंटली सर्विंग तिथे कोनराड संगमा आहेत. प्लस गव्हर्नर जर बघितलं तर ते CH विजयशंकर म्हणून जे आहेत ते काम बघतायत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन होता की चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, सगळ्यात इझी क्वेश्चन्स, आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कोण आहेत, तर त्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. ठीक आहे, प्लस थोडंसं डीपमध्ये जर विचारलं असतं त्यांनी तर ते सुद्धा आपण आन्सर करू शकतो. हे जे देवेंद्र फडणवीस आहेत ते 18 नंबरचे CM आहेत महाराष्ट्राचे. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या जे काही विधानसभेची आपण संख्या देखील बघितलं, तुझ्या मी मागे जो गव्हर्नरचा व्हिडिओ आणला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राविषयी आपल्याला थोडंसं व्यवस्थित माहिती पाहिजे. विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती 288 आहे. प्लस जर आपल्याला लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विधान परिषदेची जरी विचारली असते तर आपण ती सांगू शकलो असतो. त्यावेळेस व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की 78 जी आहे ती विधान परिषदेची आपली जे सदस्य संख्या आहे. प्लस त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सद्भावना दिवस कधी असतो, तर सद्भावना दिवस हा नेहमी 20 ऑगस्टला असतो. राजीव गांधी यांची बर्थ ॲनिव्हर्सरी आपण सद्भावना दिवस किंवा हार्मनी डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. त्यांची जी काही नॅशनल इंटिग्रेशन असेल, कम्युनिटीला हार्मनी टिकवण्यासाठी जे लिगसी आपल्याला देऊन गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, राजीव गांधी आपले फॉर्मर प्राईम मिनिस्टर होते. ठीक आहे, तर ते इम्पॉर्टंट आहे. 1984 पासून तर 1949 त्यांचा जो कार्यकाळ आहे तो त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ त्यांनी सर्व केला होता. तर तो त्यांना ऑनर करण्यासाठी हा सद्भावना दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की गिर नॅशनल पार्क, गिर नॅशनल पार्क कशासाठी फेमस आहे, गुजरातमध्ये लोकेटेड असलेले गिर नॅशनल पार्क जे आहे ते एशियाटिक लायनसाठी जे फेमस आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की तेहरी डॅम
तेरी डॅम हा कोणत्या रिव्हरवरती बिल्ड करण्यात आलेला आहे? तर टेरी डॅम जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो भागीरथी रिव्हरवरती जो आहे हा बिल्ड करण्यात आलेला आहे. तुम्ही जर आठवत असाल विद्यार्थी मित्रांनो, जर पहिल्या डे फर्स्टपासून तुम्ही हा जर माझ्यासोबत जर असाल ऑफलाईन कोचिंगमध्ये, तुम्ही हा क्वेश्चन मी आय थिंक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच तुम्हाला शिकवला होता विद्यार्थी मित्रांनो, टेरी डॅम हा कशावरती सिच्युएटेड करण्यात आलेला आहे, कोणत्या रिव्हरवरती आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एक T20 जो लेटेस्टमध्ये वर्ल्ड कप झालेला विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड कप झालेला होता, ठीक आहे, तो इंडियाने जिंकला. त्याच्यामधला एक क्वेश्चन विचारला की ॲडन माक्रम जो आहे तो साऊथ आफ्रिकेचा जो आहे प्लेयर आहे, तो त्या टीमचा जो कॅप्टन होता तो कोणत्या टीमला रिप्रेझेंट करतो? साऊथ आफ्रिका हे आन्सर होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन होता की नॉट अन IPL टीम. नेक्स्ट 7वा जो क्वेश्चन होता बघा, खालीलपैकी जे दिलेलं आहे की ते कोणती IPL टीम नाही विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला हाही क्वेश्चन तुम्हाला मी बऱ्याच वेळा क्लासरूममध्ये तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की जे फ्रँचायझी बेस्ड गेम आहेत त्यामध्ये बऱ्याचशा वेळा जे काही क्वेश्चन्स जे आहेत ते ऑड ऑन आउटमध्ये आलेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे ना, WPLच्या जे काही वुमन प्रीमियर लीग आहे, प्लस IPL असेल, स्टेट क्रिकेट लीग असेल किंवा प्रो कबड्डी लीग असेल, या ज्या टीम्स आहेत आपल्याला सर्व माहिती असल्या पाहिजे की ऑड ऑन आउट येण्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. आणि त्यांनी यावेळेस IPL वरती विचारलं आहे, तर मग आन्सर काय होतं विद्यार्थी मित्रांनो? तर बेंगॉल वॉरियर्स हे आन्सर होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऑड ऑन आउटमध्ये ही टीम बंगाल वॉरियर्स जी काय आहे ती टीम नाही आहे IPLची. नेक्स्ट क्वेश्चन होता की ऑथर ऑफ द गीतांजली जे बुक आहे त्याचा जे गीतांजली जे आहे ते कोणी लिहिलेलं आहे? तर बघा त्याचा आन्सर काय होतं? तर रवींद्रनाथ टागोर जे आहेत आपले, ठीक आहे, नोबेल पारितोषिक विषय जे 1913 त्यांना जो मिळालेला होता नोबेल, ठीक आहे, लिटरेचरसाठी, तर ते इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे जे नोबेल मिळालेलं त्याचा आन्सर आहे, ठीक आहे, नोबेल प्राईज जे आहे त्यांना 1913 मिळालेले आहे लिटरेचरमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया, हायेस्ट सिव्हिलियन जो अवॉर्ड आहे इंडियाचा तो काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर तो भारतरत्न आहे, ठीक आहे, आन्सर होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की सार्क वॉज एस्टॅब्लिश, सार्क जर एस्टॅब्लिशमेंटचा क्वेश्चन्स होता विद्यार्थी मित्रांनो, त्याचं एस्टॅब्लिशमेंट ढाका बांगलादेशमध्ये झालेलं आहे. पण स्टील जर त्याचं जर समजा सेक्रेटेरिएट विचारलं तर सेक्रेटेरिएट जे आहे ते काठमांडू नेपाळमध्ये लोकेटेड आहे विद्यार्थी मित्रांनो. हे एस्टॅब्लिशमेंट आणि सेक्रेटेरिएट दोघांमध्ये डिफरन्स आहे. प्लस एस्टॅब्लिशमेंट जरी विचारलं असतं विद्यार्थी मित्रांनो, तर एस्टॅब्लिशमेंट आपल्याला माहिती आहे की 8 डिसेंबर 1985 त्याचं एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. एस्टॅब्लिशमेंट जर विचारलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर ते सुद्धा आपण सांगू शकतो, ठीक आहे. तुम्हाला मी हे कंट्रीज पण तुम्हाला सांगून दिलेले आहेत की आपल्या कोणते कोणते सार्क नेशन्स आहेत ज्यामध्ये आपण जे काही आहे ते डिस्कशनमध्ये आपण बघितलेलं आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की करंट लोकसभाचा स्पीकर कोण आहे? तर करंट लोकसभेचे जे स्पीकर आहेत याचं सुद्धा आपण डिस्कशन झालेले, राज्यसभा, लोकसभा, ठीक आहे, या गोष्टीवर आपण प्रामुख्याने पूर्ण व्यवस्थित डिस्कशन केलेलं आहे. प्रेसिडेंट प्लस व्हाईस प्रेसिडेंट असेल, या गोष्टी मी ज्या ऑफलाईन कोचिंगमध्ये आहेत पूर्णपणे प्रॉपरली कव्हर केले आहेत. प्लस जे काही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट असतील, ठीक आहे, कॅग असेल, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असेल, याचं सुद्धा आम्ही ऑफलाईन कोचिंगमध्ये प्रॉपर डिस्कशन केलं होतं, जेणेकरून जो काही आम्ही जो एक्सपिरियन्स गेन केलेला आहे असा मेन्स एक्झाम देऊन त्याचा तुम्हाला जनरेट की थोडा ना थोडा फायदा व्हायला पाहिजे ना आहे, आणि तो होणारच, निश्चितच होणार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा लोकसभेचे जे करंटली सर्विंग जे स्पीकर आहेत ते ओम बिर्ला आहेत. प्लस लोकसभेचा अजून एक क्वेश्चन विचारला होता की हू प्रिसाइड्स ओव्हर द लोकसभा, लोकसभेला प्रिसाइड जे काही लोकसभेचं जे लोकसभेला काय म्हटलं जातं, लोअर हाऊस देखील असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, किंवा हाऊस ऑफ द पीपल असं देखील म्हटलं जातं. तर मग या त्याचं प्रिसाइडिंग ऑफिसर कोण असं लोकसभाचं, तर जनरली ते स्पीकर असतात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. आणि जर समजा तुम्हाला जर विचारलं असतं विद्यार्थी मित्रांनो, बघा स्पीकरला समजा रेजिग्नेशन द्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तो कोणाकडे देऊ शकतो? स्पीकरला जर रेजिग्नेशन द्यायचं असेल तर तो डेप्युटी स्पीकरकडे, लोकसभेचा जो डेप्युटी स्पीकर असेल त्या डेप्युटी स्पीकरकडे तो त्याचा रेजिग्नेशन देऊ शकतो. पण मात्र राज्यसभेचा जो काही एक्स ऑफिशियल चेअरपर्सन असेल त्याला जर समजा रेजिग्नेशन द्यायचं असेल तर ते मात्र त्याला प्रेसिडेंटकडे द्यावं लागतं, कारण की राज्यसभेचा जो काही एक्स ऑफिशियल चेअरपर्सन असतो तो व्हाईस प्रेसिडेंट असतो, आणि मग व्हाईस प्रेसिडेंटला रेजिग्नेशन द्यायचं असेल तर तो त्याला प्रेसिडेंटकडे सबमिट करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन होता की महात्मा गांधी यांना काय म्हटलं जातं? तर महात्मा गांधींना सुद्धा काय म्हटलं जातं हे छोट्या मुलांना सुद्धा देखील माहिती असेल की त्यांना फादर ऑफ द नेशन असं म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर 30 जानेवारीला लेटेस्टमध्ये जरी आपण आठवलं तर 30 जानेवारीला त्यांची जी आहे ती त्यांना काय म्हटलं मार्टियर्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. 30 जानेवारी 1948ला जे आहे त्यांना मार्टियर्स डे म्हणजे त्यांना जे आहे त्यांना ते मारण्यात आले होतं नथुराम गोडसेकडनं. त्याच्यानंतर एक फेमस सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, हे जे स्लोगन आहे ते कोणाचं आहे? ते सुद्धा बऱ्याचशा जे काय आता लेटेस्टमध्ये जो 23 जानेवारीला जो आहे त्यांचा जो बर्थ ॲनिव्हर्सरी आहे नेताजी सुभाषचंद्र बोसची, ठीक आहे. या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला ही प्रॉपर डिस्कशन मी करून दिलं विद्यार्थी मित्रांनो. त्यांचं फेवरेट फेमस स्लोगन आहे, ठीक आहे, पराक्रम दिवसचं.
तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की नागपूर सिटी ही कोणत्या स्टेटमध्ये जाते बिलॉंग करते, तर ही महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, असे क्वेश्चन्स आपण इझिली टॅकल करू शकतो. त्याच्यानंतर डियागो मॅरेडोना बिलॉंग टू, डियानो जो मॅरेडोना जो प्लेअर आहे फुटबॉलचा, जो काही जादूगर आहे, खूप फेमस असा प्लेअर आहे. 1986 मध्ये जो त्यांनी तो गेम खेळला त्याच्यामुळेच त्यांना जो काही फिफा वर्ल्ड कप जो आहे तो अर्जेंटिनाला मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की अर्जेंटिना हा जो देश आहे, साऊथ अमेरिकन कंट्री आहे, याची कॅपिटल आणि करन्सी काय आहे, तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करायची विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, PWDचा फुल फॉर्म विचारला होता, तर PWDचा फुल फॉर्म आहे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. ठीक आहे, या क्वेश्चनच्या याच्यामध्ये जो दिलेला ऑप्शन होता पब्लिक वर्क डिपार्टमेंट हे आन्सर होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की इन्फ्लुएन्झा इज कॉज्ड बाय, इन्फ्लुएन्झा कशामुळे होतं, हा सायन्स रिलेटेड क्वेश्चन त्यांनी विचारून घेतला. ठीक आहे, हा एक थोडासा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे, पण ठीक आहे, पण एवढा काही अवघड क्वेश्चन नाही आहे की याचा आन्सरच आपण करू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. इन्फ्लुएन्झा कशामुळे होतो, तर व्हायरसमुळे होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन होता की कोणता जो खालीलपैकी जो देश आहे त्याची बाउंड्री जो आहे ती जो इंडियाला लागून नाही आहे, तर हा जो ऑप्शन आहे तर दूरपर्यंत आपल्याला सिरियाची बॉर्डरचा काही संबंध नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. आन्सर आपण इझिली पिक करू शकत होतो, सिरिया. त्याच्यानंतर जे काही नेक्स्ट क्वेश्चन होता की इंटरनॅशनल लेबर डे, इंटरनॅशनल लेबर डे कधी सेलिब्रेशन करतो आपण दरवर्षी, तर 1 मेला आपण सेलिब्रेशन करतो. प्लस 1 मेला जर 1960 मध्ये जर आपण बघितलं तर गुजरात आणि महाराष्ट्राचा जे स्टेटहुड डे आहे तो देखील आपण जो 1960 पासून आपण तो सेलिब्रेट करतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन होता की कोणती ग्लँड जी आहे इन फ्रंट ऑफ द नेक, ह्या ज्या आपल्या नेकमध्ये जी आहे ती जी आहे ती कोणती ग्लँड आहे, तर त्याचा आन्सर बघा काय होतं, थायरॉइड. ठीक आहे, 2-3 क्वेश्चन आपल्याला जे काही सायन्स रिलेटेड जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की चिल्ड्रन यूज टू कॉल चाचा, चिल्ड्रन जे आहे ते चाचा कोणाला बनायचे, तर ते जे भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांचा जो बर्थ ॲनिव्हर्सरी आहे ती देखील आपण काय म्हणतो, तर चिल्ड्रन्स डे किंवा बालदिन म्हणून आपल्या जे काय आहे मराठी भाषेत बालदिन म्हणून आपण त्याला सेलिब्रेट करतो. प्लस नॅशनल चिल्ड्रन डे जरी विचारलं असतं तर आपण त्याला जे काय आहे 20 नोव्हेंबर हे आन्सर आपण करू शकत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की टीचर डे जो आहे ते कोणाची बर्थ ॲनिव्हर्सरी म्हणून आपण सेलिब्रेट करतो, तर जे भारताचे जे सेकंड प्रेसिडेंट आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ऑनर करण्यासाठी आपण जे आहे टीचर्स डे जे आहे ते आपण बर्थ ॲनिव्हर्सरीला आपण सेलिब्रेट करतो 5 सप्टेंबरला 5 सप्टेंबरला. त्याच्यानंतर वर्ल्ड टीचर्स डे जरी विचारलं असतं विद्यार्थी मित्रांनो, त्याचा सुद्धा आपण आन्सर करू शकत असतो की वर्ल्ड टीचर्स डे हा त्याच्या कंप्लीट 1 महिन्यानंतर म्हणजे 5 ऑक्टोबरला आपण वर्ल्ड टीचर्स डे देखील आपण सेलिब्रेट करतो. त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन होता की द्रोणाचार्य जो अवॉर्ड आहे तो त्याला कशाशी रिलेटेड आहे, तर द्रोणाचार्य जो अवॉर्ड आहे तो स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे, स्पोर्ट्स आणि कोचिंगशी रिलेटेड आहे. ठीक आहे, असे इझी क्वेश्चन्स होते एकदम. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की BCCIचा फुल फॉर्म विचारला होता. BCCIचा फुल फॉर्म काय बघा, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. ठीक आहे, काय आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. ठीक आहे, 1928 मध्ये याचं जे आहे ते एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे. प्लस जे 37 जे प्रेसिडेंट आहेत ते मिथुन मन्नास यांना रिसेंटली त्यांना बनवलेलं आहे. रॉजर बिन्नी यांना त्यांना लेटेस्टमध्ये त्यांनी रिप्लेस करून जे काही आहे ते मिथुन मन्नास यांनी चार्ज घेतलेलं आहे. ही डिस्कशन आपण जे आहे क्लासरूममध्ये ऑफलाईन कोचिंगमध्ये भरपूर वेळेस डिस्कशन केलेलं आहे. बघा हे क्वेश्चन्स तुम्हाला खूप इझी वाटले विद्यार्थी मित्रांनो. आता जे आपण जे डिस्कशन केलं त्यामध्ये तुम्हाला इझी वाटू शकतात, पण ज्यावेळेस आपण एक्झाममध्ये सिच्युएशनमध्ये बसतो त्यावेळेस ती सिच्युएशन वेगळी असते विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युअल मॅच वेगळी असते. ठीक आहे, जोपर्यंत आपण जसं क्रिकेटमध्ये म्हणतो की जोपर्यंत शेवटपर्यंत आपण कॅच पकडत नाही, जोपर्यंत अंपायर आउट देत नाही तोपर्यंत आपण त्याला आउट मानू शकत नाही आहे. तसं सेम याच्यामध्ये जर आपण एक्झामला गेलो, जोपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट मार्क्स आपल्याला मिळत नाही आहे, आपण ते कॅल्क्युलेशन करत नाही, जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आपल्याला ती एक्झाम डिफिकल्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पण स्टील आपण जे डिस्कशन केलं, जे काही एक्झामची लेवल आहे जी ऑफिसर्सची नक्कीच कमी होती लेवलची, अप टू द मार्क आपल्या जे प्रिपरेशन फेजमध्ये जर बघितलं तर ही खूप बेसिक लेवल आहे. असे क्वेश्चन्स विचारले गेले होते, पण ठीक आहे, काय हरकत नाही आहे. 10वी-12वीच्या ज्या बेसवरती ही एक्झाम होती, अशा विद्यार्थी जे काही प्रिपरेशन करू इच्छित असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्यांनी असे फॉर्म्स भरले पाहिजे आहेत. अनएम्प्लॉईड राहण्यापेक्षा असे जे काही जॉब जर केलेत चांगलं सॅलरी पण त्यांना मिळून जाईल. ठीक आहे, आणि प्लस त्यांचे जे काही आहे फ्युचरमध्ये जे इंटरनल एक्झाम देऊन ते बँक ऑफ बरोडामध्ये चांगल्या पदावर ते पोहोचू शकतील विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो लेटेस्टमध्ये बघा आमची 10 मार्चला तर बॅच ऑलरेडी ती फुल झालेली आहे, पण आता एक नवीन आम्ही मॉर्निंगची बॅच लॉन्च करणार आहोत. बँक जे काही जे IBS एक्झाम कंडक्ट करते प्लस MBA CET तर ते एप्रिल महिन्यामध्ये एक मॉर्निंगची बॅच आम्ही लॉन्च करणार आहोत ॲज सून ॲज अर्ली पॉसिबल. अजून डेज आमची कन्फर्म झाली नाही विद्यार्थी मित्रांनो, पण तुम्ही जर लेटेस्टमधलं लवकरात लवकर तुम्हाला आम्ही डेट पण अनाऊन्स करून देऊ विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मॉर्निंगची बॅच असणार आहे. ठीक आहे, मॉर्निंगची बॅच असणार आहे 7:30 ते 11:30 मध्ये.
जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, साकार एज्युकेशन नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि जर हा जर व्हिडिओ तुम्हाला जो इन्फॉर्मेशन म्हणजे काही जे क्वेश्चन्स तुमच्या समोर आणलेले आहेत, तुम्हाला जर हा कंटेंट आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही त्याला लाईक करायचं आहे, तुमच्या विद्यार्थी मित्रांमध्ये त्याला शेअर करायचं आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर समजा तुम्ही टेलिग्रामवर जर नसाल विद्यार्थी मित्रांनो, माझा जो ग्रुप आहे बघा, GA बाय राकेश गोराणे, काय ग्रुपचं नाव आहे GA बाय राकेश गोराणे असं ग्रुपचं नाव आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही हा QR कोड आहे याला स्कॅन करून घ्या आणि माझा जो ग्रुप आहे त्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड होऊन जा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही डेली करंट अफेअर्सच्या ज्या PDF चालतात, माझ्या बँकिंग अवेअरनेस जे काही ऑफलाईन कोचिंग आहे त्याच्या PDF मी त्याच्यावरती शेअर करत असतो. आणि जर तुम्ही भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून कुठेही प्रिपरेशन करत असाल तर ह्या ज्या PDFs आहेत त्या वाचून तुम्ही तुमचं नॉलेज एनहान्स करू शकता. प्लॅन जेणेकरून तुमच्या जे काही प्रिपरेशनमध्ये एक थोडी ना थोडी काही किंवा खारीचा वाटा माझा असू शकतो. त्या PDF द्वारे त्या इन्फॉर्मेशन जी काही मी डिटेल्स त्याच्यामध्ये बनवलेली आहे ती एकदम एक्झाम अप टू द मार्क आहे. मी कायम एक्झाम देत असतो विद्यार्थी मित्रांनो, मेस एक्झाम मी देत असतो. त्यामुळे मला एक प्रॉपर जी IBPS आहे कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकते, काय क्वेश्चन्सची जी दर्जा आहे, विचारण्याची काय पद्धत असू शकते हे मला निश्चित ठाऊक आहे. आणि त्या एक्सपिरियन्सचा तुम्हाला जेणेकरून फायदा व्हा अशा मी माझ्या PDFs मी डेली बेसिसवरती मी बनवत असतो आणि त्या ग्रुपमध्ये माझ्या शेअर करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जर समजा तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर आमच्या जे काही कोचिंगचं जे आहे नाशिक साकार एज्युकेशन नाशिक या पेजला तुम्ही फॉलो करू शकता. इथेही तुम्हाला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळून जातील. ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज जो तुम्हाला पहिल्या मिनिटापासून जर शेवटच्या मध्ये तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर ठीक आहे, त्यासाठी तुमचं नक्कीच धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जे काही तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ जे गरजे असेल असे नक्कीच व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईल विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत तुमचं थँक्यू, धन्यवाद.